नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण BA-SY या सेमिस्टर थर्डसाठी मराठवाड्याचा भूगोल हा पॉईंट आपण अभ्यासत आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण मराठवाड्याचे हवामान हा पॉईंट सुरुवात केला होता. यामध्ये पर्जन्याची गोष्टी त्या पर्जन्यमान जिल्ह्याचे आणि तहसीलचे आपण या ठिकाणी अभ्यासले आहे. त्याच्या संबंधित डेटासुद्धा आपण बघितला आणि या प्रकारे मॅप कशा प्रकारे तयार करायचा याच्या संबंधीसुद्धा आपण माहिती घेतली. आज आपण तापमान हा पॉईंट आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हा जो आपला मराठवाडा आहे या मराठवाड्यासाठी तापमान जे आहे हे तापमानाची माहिती डेटा आपल्याला घेणं गरजेचे असते. तर यासाठी आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी CRU हा या ठिकाणी टाईप करायचा आहे. CRU डेटा, त्यानंतर हाय रिझोल्युशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो या लोकल कॉपी दिली आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी CRUTS यावर क्लिक करायचं आहे आणि आपलं फक्त टेम्परेचर या ठिकाणी भरपूर डाटा या ठिकाणी दिलेला आपल्याला क्लाउड असेल, त्यानंतर टेम्परेचर असेल, वेट असेल, या सगळ्याच्या संबंधित डेटा दिलेला आहे. पण आपल्याला या ठिकाणी फक्त टेम्परेचरचा म्हणजे याच्यावर क्लिक करायचं आहे. यानंतर या ठिकाणी सगळ्या प्रकारचा डेटा दिलेला आहे. तर यामधला आपल्याला हा जो एक CRU 2021-24 हा डेटा याच्यावर क्लिक करायचा आहे आणि हा डेटा डाउनलोड करायचा आहे. तर आता डाउनलोड केल्यानंतर QGIS मध्ये आपण याला आपण डाउनलोड करतो आणि QGIS मध्ये आपल्याकडे या प्रकारे ही फाईल या ठिकाणी ओपन होते. हे बघू शकता तुम्ही आणि हा मराठवाडा आहे. तर या आलाय हा डेटा आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याला एक्सपोर्ट सेव्ह ॲज करायचा आहे. आपण याच्यावर सेव्ह ॲजवर क्लिक केल्यानंतर हा डेटा जो आहे हा या ठिकाणी सेव्ह होतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता तर या प्रकारे हा पॉईंट या ठिकाणी सेव्ह होऊन जातो. आता त्यानंतर आपल्याला राष्ट्र या ठिकाणी जायचं आहे, कारण की आपण फक्त या आपला जो अभ्यास क्षेत्र या अभ्यास क्षेत्रासंबंधित डेटा माहिती घ्यायची आहे. तर या ठिकाणी एक्सटेन्शन या ठिकाणी जायचं आहे. क्लिप राष्ट्र बाय एक्सटेन्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला मराठवाडा टेम्परेचर 2 या ठिकाणी जाऊन या ठिकाणी आपल्याला क्लिक करून रन करायचा आहे आणि रन केल्यानंतर हा जो या ठिकाणी क्लिप फाईल या ठिकाणी ओपन होते आणि या राष्ट्राची आपल्याला काही गरज नाही. या ठिकाणी आपण बघू शकता या प्रकारे हा राष्ट्र डेटा जो आहे या ठिकाणी उपलब्ध होतो. या ठिकाणी आपण बघतो 20 ते 25च्या या दरम्यान हा या ठिकाणी डेटा जो आहे हा डेटा या ठिकाणी उपलब्ध होतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण जो क्लिप आहे तर त्यानंतर आपल्याला प्रोसेसमध्ये जाणं आहे, टूलमध्ये जायचं आहे. या ठिकाणी आपण सेल हा जो सेल त्याच्याच ठीक आहे याच्यावर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आपण आपल्याला जो आपला जो क्लिप आहे यावरती क्लिक करायचा आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला मेन घ्यायचा आहे आणि याला आपण रन करायचं आहे. रन केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्या जर फाईल जी आहे या फाईलमध्ये या ठिकाणी रॅन्डम जे पॉलिगन आहे या ठिकाणी येऊन जातं. त्याचप्रमाणे आणखी प्रोसेसमध्ये जाऊन या ठिकाणी टूल घ्यायचा आहे. या ठिकाणी रॅन्डम पॉईंट्स इन पॉलिगॉन म्हणजे आपला हा जो एरिया या एरियाच्या संबंधित आपले पॉईंट घ्यायचे आहे, ज्या पॉईंटवर आपल्याला काम करायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला मराठवाड्याच्या संबंधित पाहिजे. आपला एरिया जो मराठवाड्याचा एकच पॉईंट दिला तर या ठिकाणी आपण कमीत कमी 25 पॉईंट हा घेऊन शकतो आणि याला रन करायचा. रन केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की हे जे रॅन्डम पॉईंट आहे हे पॉईंट या ठिकाणी सॅम्पल पॉईंट जे आहे हे या ठिकाणी येऊन जातात. हे या प्रकारे बघू शकता.
त्यानंतर आपल्याला या प्रोसेसमध्ये परत जायचं आहे, टूल बॉक्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी सॅम्पल रास्टर व्हॅल्यू यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला रास्टर व्हॅल्यू जे आहे, सॅम्पल रास्टर व्हॅल्यू जे आहे रॅन्डम पॉईंटच्या वरती पाहिजे आणि या ठिकाणी आपण बघू शकता क्लिप एक्सटेन्शन संबंधित पाहिजे. या ठिकाणी आपल्याला टेम्परेचरचं TEM टाईप करायचं आहे आणि रन करायचं आहे. आपण रन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे जे आहे तर हे सॅम्पल पॉईंट या ठिकाणी येते. यामध्ये आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी ओपन ॲट्रिब्यूट टेबल, तर या प्रकारे सर्व डाटा जो आहे हा डेटा या ठिकाणी दिसून येते. यामध्ये बघू शकता आपण 25 पॉईंट जे आहे आपण 25 पॉईंट घेतलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे डिस्ट्रिक्टमध्ये जर आपण बघितलं बीड जिल्हा औरंगाबाद या प्रकारचं पॉईंट आपल्याला दिसून येतो. तर या प्रकारचं टेम्परेचर जे आहे TEM टेम्परेचर 23, 22 प्रत्येक पॉईंटचं पॉईंट हा जो डेटा आहे हा आपला डेटा टेम्परेचरचा डेटा या ठिकाणी उपलब्ध होतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी डेटा कशा प्रकारे घेता येतो टेम्परेचरचा यासंबंधी माहिती बघितली. पुढच्या लेक्चरमध्ये यावरती कशा प्रकारे मॅप तयार करता येते याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. तोपर्यंत हा डेटा आपल्या लेक्चर आपल्याला समजलं असं असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी हा लेक्चर थांबवतो. धन्यवाद.